नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ऑटोनॉमस कॉलेज घ्यायचं की नॉन ऑटोनॉमस कॉलेज घ्यायचं। दादा, ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस कॉलेजमध्ये काय फरक असतो, कुठल्या कॉलेजला प्लेसमेंट जास्त जात असतात, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। सीओईपी व व्हीजीटीआय यासारख्या व एमएसटी सीईटी मध्ये टॉपर राहिलेल्या स्टुडंट कडून जर तुम्हाला पर्सनलाइज काउन्सिलिंग पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऍप डाउनलोड करू शकतात। त्याचबरोबर स्क्रीनवर असणाऱ्या नंबरवर तुम्ही मेसेज सुद्धा करू शकतात। आमची टीम तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देईल व काउन्सिलिंग बद्दलची अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही टीमला मेसेज करू शकता। आता आपण फरक समजून घेऊया ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस कॉलेजचा। ऑटोनॉमस म्हणजे काय? ऑटोनॉमस म्हणजे जे कॉलेजचा सिलेबस, एक्झाम पॅटर्न या युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत येत नाहीत। म्हणजे जसं की नॉन ऑटोनॉमस कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटी, फॉर एक्झाम्पल सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, तर ह्या युनिव्हर्सिटीच्या अंडर कॉलेजेस येतात। म्हणजे त्यांचं एक्झाम, सिलेबस हे सर्व युनिव्हर्सिटी बघत असते। युनिव्हर्सिटीने सांगितलं उद्या एक्झाम तर उद्या एक्झाम। बट ऑटोनॉमस कॉलेजचं असं नसतं। ऑटोनॉमस कॉलेजला स्वतःचा एक्झाम, स्वतःचे सिलेबस हे सर्व स्वतःच डिसाइड करत असतात। त्यामुळे आपण बघूया नॉन ऑटोनॉमस कॉलेज आणि ऑटोनॉमस कॉलेजमध्ये काय तुम्हाला फायदे आहेत, काय तोटे आहेत, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणारच आहोत। आता आपण सुरुवात करूया एकदा ऑटोनॉमस कॉलेजला। ऑटोनॉमस कॉलेजचा जो सिलेबस असतो तो थोडा अपग्रेड लेवलचा असतो। म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात, म्हणजे जे कॉलेज नॉन ऑटोनॉमस आहेत, त्या कॉलेजला जर समजा सिलेबस चेंज करायचा असेल, समजा युनिव्हर्सिटीला काही नवीन अपडेटेशन टाकायचे असेल, तर त्यांना युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत येणारे जेवढे सुद्धा कॉलेज असतात त्या सर्व कॉलेजचा विचार करावा लागतो। कारण त्या कॉलेजला फॅकल्टी तशी आहे का, तिथे तशी ट्रेनिंग दिली आहे का, हे सर्व विचार युनिव्हर्सिटीला करावा लागतो। त्यामुळे जर सिलेबसचा किंवा नवीन एखादा काही कोर्स अपडेट करायचा असेल तर त्या अपडेटेशनला युनिव्हर्सिटीला वेळ लागतो। पण ऑटोनॉमस कॉलेजमध्ये सिलेबस असो, काही टेक्निक्स असो, जे सुद्धा काही असेल सिलेबस मधलं असेल तर ते लगेच अपडेट करता येतं। त्यामुळे जर सिलेबसचा अपडेटेशन असो किंवा थोडा हायर लेवलचा सिलेबस असो, हे ऑटोनॉमस कॉलेजला लवकर अपडेट करता येतो। आता आपण बघूया एक्झामचं। युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत येतात ते युनिव्हर्सिटी त्याचे एक्झाम पेपर व क्वेश्चन पेपर सेट करत असतं। बट ऑटोनॉमस कॉलेजचे जे एक्झाम असतात ते तुमचे टीचर लोक, म्हणजे त्या कॉलेजचे जे शिकवणारे पर्टिक्युलर सब्जेक्ट शिकवणारे जे टीचर्स असतात तेच आपला एक्झाम पेपर किंवा क्वेश्चन पेपर सेट करत असतात। आणि ऑटोनॉमस कॉलेजमध्ये एक्झाम सुद्धा हे त्यांच्या शेड्यूलच्या अकॉर्डिंगच होत असतात, युनिव्हर्सिटीवर ते डिपेंड नसतात। असं नाही की ऑटोनॉमस कॉलेज कुठलाही सिलेबस देईल। युनिव्हर्सिटीने एक गाईडलाईन दिलेली असते, त्यानुसार ऑटोनॉमस कॉलेजचा सिलेबस डिसाइड केलेला असतो। आता आपण बघूया फीस कडे। तर फीस ही नॉन ऑटोनॉमस आणि ऑटोनॉमस कॉलेजची जवळपास सारखीच असते। त्यामुळे फीस मध्ये एवढा काही डिफरन्स नसतो आणि फीस मध्ये नॉन ऑटोनॉमस ऑटोनॉमस असं काही मॅटरही करत नाही। एक्झाम बद्दल आपण जर समजून घेतलं तर बऱ्याचशा मुलांना डाऊट असेल, दादा आता एक्झामचं तू जर सांगितलं, जर आम्हाला बॅक लागला तर मग काय करायचं? आता जे नॉन युनिव्हर्सिटी असतात, म्हणजे जे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत नसतात, म्हणजेच ऑटोनॉमस कॉलेज, तर ह्या ऑटोनॉमस कॉलेजमध्ये एक कन्सेप्ट असते मेकअप म्हणून। जे तुमचे एक्झाम मध्ये एखाद्या मुलाला कमी मार्क जरी आले तरी ते 15 दिवसांच्या आत मेकअप एक्झाम घेऊन त्याला पास करण्याचा प्रयत्न करतात। बट जे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत येतात, म्हणजे जे कॉलेज नॉन ऑटोनॉमस आहे, त्या कॉलेजमध्ये जर आपण एखाद्या एक्झाम मध्ये बॅक राहिलो तर ती एक्झाम आपल्याला 6 महिन्यांनी द्यावी लागते। आणि त्याचा तोटा असा की आपल्या मार्कशीटवर सुद्धा त्या सब्जेक्ट समोर स्टार करून येतं। पण ऑटोनॉमस कॉलेजमध्ये असं आपल्याला एक चान्स मिळतो की आपण ती एक्झाम पास व्हावी। आता ऑटोनॉमस कॉलेजचा अजून एक फायदा असतो, जे टीचर लोकच आपले एक्झाम काढत असल्या कारणाने आपल्याला टीचर लोक शिकवतानाच सांगतात की हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, तो क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, जे करून आपल्याला एक्झाम सोपी जाईल। म्हणजे एक्झाम मध्ये ते क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त असतात। बट जे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत असतात, म्हणजे जे कॉलेज नॉन ऑटोनॉमस असतात, त्यामध्ये अशी कुठलीही फॅसिलिटी नसते। त्यामुळे तुम्हाला युनिव्हर्सिटीचे पास्ट क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करावं लागतं। आता नॉन ऑटोनॉमस कॉलेजमध्ये सिलेबस झालेला असो नसो, बट जो सिलेबस युनिव्हर्सिटीने दिलाय त्या सिलेबसच्या अकॉर्डिंग तुम्हाला क्वेश्चन पेपर येणार आहे। बट ऑटोनॉमस कॉलेजमध्ये एखादा टॉपिक जर राहिला असेल तर तो क्वेश्चन पेपर मध्ये येणार नाही। त्यामुळे एक्झाम मध्ये तुम्हाला हा फायदा असतो। आता आपण बघूया जी सर्वात मेन गोष्ट आहे प्लेसमेंट। तर प्लेसमेंट ही ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस कॉलेजला बघून जाते का? तर नाही।
प्लेसमेंट ही कॉलेजला बघून जात असते, कॉलेजचं ऑटोनॉमी स्टेटसला बघून जात नसते. आता फॉर एक्झाम्पल सीओईपी कॉलेज, हे कॉलेज ऑटोनॉमस आहे. आता तिथल्या प्लेसमेंट बघा. आणि फॉर एक्झाम्पल पीआयसीटी कॉलेज, आता सीओईपी नंतर पीआयसीटी, पीआयसीटी नंतर व्हीआयटी. आता व्हीआयटी तर ऑटोनॉमस आणि युनिव्हर्सिटी झाली पुन्हा. तर आता तुम्ही म्हणताल दादा मग पीआयसीटी नॉन ऑटोनॉमस तरी तिथल्या प्लेसमेंट चांगल्या जातात. तर हो, त्यामुळं कंपन्या या कॉलेजचं ऑटोनॉमी स्टेटस बघून प्लेसमेंट देत नसतात. तिथली फॅकल्टी, कॉलेजची रँक, तिथली सिलेबसची लेवल वगैरे हे या गोष्टी बघण्याच्या अगोदर कॉलेज म्हणजे कंपन्या काय बघतं, तर कॉलेजचं स्टेटस काय आहे. त्यामुळे जर तुम्हाला डाऊट असेल की दादा नॉन ऑटोनॉमस कॉलेज घेऊ की ऑटोनॉमस कॉलेज घेऊ, तर यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेल की कॉलेजची रँक किती आहे ते बघून तुम्ही कॉलेज निवडा. आता हीच कॉलेजची रँक व ऑटोनॉमी व नॉन ऑटोनॉमी स्टेटस मध्ये जर तुम्ही कन्फ्युज असाल, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आमच्या ऍपच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही एमएचटी सीईटीचे टॉपर म्हणजे जे आता व्हीजीटीआय व सीओईपी यासारख्या कॉलेजमध्ये शिकत आहेत त्यांच्याकडून एक हॅसल फ्री ऍडमिशन प्रोसेस आणि व्यवस्थित आणि नीट प्रेफरन्स वाईज लावलेली जर कॉलेज लिस्ट पाहिजे असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या ऍपच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. आय होप तुमचे ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस कॉलेज बद्दल सर्व डाऊट क्लिअर झाले असतील. आता अजून एक डाऊट येतो, दादा नॉन ऑटोनॉमस कॉलेज बीई डिग्री देतात आणि ऑटोनॉमस कॉलेज बीटेक, यात फरक काय. आता यात तसं बघायला गेलं तर जास्त काही मेजर डिफरन्स येत नाही. जे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत येतात ते बीई डिग्री देतात आणि जे कॉलेज ऑटोनॉमस असतात म्हणजे युनिव्हर्सिटीच्या अंडर येत नाही, बट युनिव्हर्सिटीचे रूल फॉलो करून ते स्वतःचा डिसिजन घेत असतात एक्झाम बद्दल, पेपर पॅटर्न बद्दल, सिलेबस बद्दल, तर ते कॉलेज त्यांच्या डिग्रीवर बीटेक अशी डिग्री देत असतात. थँक्यू.